नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी वाटू अपडेट्स मराठीमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला थंबनेल बघूनच कळालेला असेल। मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट येत होते, कॉल येत होते की कॅरी ऑन बद्दलचे काही अपडेट आलं का। तर या ठिकाणी कॅरी ऑन बद्दल डी वाटू युनिव्हर्सिटीकडून ऑफिशियल सर्क्युलर आलेला आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या ऑफिशियल सर्क्युलरमध्ये काय काय त्यांनी डिक्लेरेशन दिलेले आहेत, कोणाकोणाला कॅरी ऑन मिळणार आहे आणि नंतर त्याची ॲडमिशन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे। म्हणजे कॅरी ऑनला काही वेगळं सर्टिफिकेट वगैरे लावावं लागेल का, तर त्या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी आपण जर डी वाटू अपडेट्स या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन डी वाटू युनिव्हर्सिटी संबंधित अपडेट्स व लेक्चर्स तुम्हाला या चॅनलवर वेळोवेळी भेटत राहतील। तर मित्रांनो, सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हे चॅनल शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल। सो मित्रांनो, जराही वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला हे कॅरी ऑन संबंधित सर्क्युलर स्क्रीनवर दिसत असेल। आता हे सर्क्युलर जे आहे हे ऑफिशियली अनाउन्स झालेले आहे, बट या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त ॲफिलिएटेड कॉलेजेसला हे सर्टिफिकेट गेलेले आहे। यांनी काय सांगितलं आहे, तर या ठिकाणी जो तुमचा GR आलेला होता, जो काही मुंबईकडून GR आला होता, त्याबद्दलचा व्हिडिओ आपण डिटेल आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओसुद्धा पाहू शकतात। सो या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं काय आहे, तर त्यांनी या ठिकाणी बघू शकतात तुम्ही जो काही GR आलेला आहे तोच GR त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे आणि सर्व जे डॉक्युमेंट्स किंवा जे काही तुमचे नियम्स आहेत ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याला कोणाला कॅरी ऑन भेटणार आहे यावर आपण पहिल्यांदा बोलूयात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, ज्या पद्धतीने GR मध्ये मेन्शन केलं आहे त्याच आणि त्याच विद्यार्थ्याला कॅरी ऑन भेटेल, त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही विद्यार्थ्यांना कॅरी ऑन भेटणार नाही। सो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, प्रथम वर्षातील अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या 5व्या सेमिस्टरकरता, द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या 7व्या सेमिस्टरकरता, तसेच वरील वर्गात प्रवेश देण्याची पात्रता ही सत्र 2023-24 म्हणजे उन्हाळी परीक्षा 2023-24च्या परीक्षांच्या निकाल ऐवजी विषम सेमिस्टर 2024-25 म्हणजेच हिवाळी परीक्षा 2025च्या निकालानंतर ठरवाव्यात। म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे, तर जे विद्यार्थी फर्स्ट इयरला होते, लक्षात ठेवा मी काय सांगत आहो, जे विद्यार्थी फर्स्ट इयरला होते ते विद्यार्थ्यांना थर्ड इयरला जाण्यासाठी क्रेडिट कमी पडत होते। म्हणजे थर्ड इयरला ते विद्यार्थी जाऊ शकत नव्हते, त्या विद्यार्थ्यांनी रिमिडियल दिली, त्याच्यातसुद्धा ते फेल झाले। कोणते विद्यार्थी म्हणतो, हे जे फर्स्ट इयरला होते त्यानंतर रिमिडियल दिल्यानंतरसुद्धा या ठिकाणी फेल झाले, तर त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट थर्ड इयरमध्ये ॲडमिशन देण्यासाठी कॅरी ऑन लागू झालेला आहे। म्हणजे फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना थर्ड इयरमध्ये ॲडमिशन भेटेल। जे विद्यार्थी 2022-23ला ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले आहे, तर ते विद्यार्थ्यांची बॅचला फक्त या ठिकाणी कॅरी ऑन भेटलेला आहे। जे विद्यार्थ्यांनी 2023-24मध्ये ॲडमिशन घेतलेले आहे, म्हणजे 2023मध्ये ते विद्यार्थी फर्स्ट इयरला होते आणि 2024मध्ये ते विद्यार्थी जे आहेत सेकंड इयरला जाण्यासाठी अपात्र झाले, तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॅरी ऑनचा काहीही संबंध दिलेला नाही आहे। या ठिकाणी फक्त कॅरी ऑन कोणाला भेटेल, जे विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये होते आणि त्या विद्यार्थ्यांना थर्ड इयरमध्ये ॲडमिशन मिळत नव्हतं, त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॅरी ऑन मिळणार आहे। सोबतच हे जे काही विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहेत त्यांच्यासोबत डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी जे आहेत त्यांनासुद्धा ॲडमिशन घेतलं असेल आणि त्या विद्यार्थ्यांना आता फायनल इयरमध्ये जाता येत नसेल, तर त्या विद्यार्थ्यांना देखील कॅरी ऑन लागू झालेला आहे। सो तुम्हाला लक्षात आलं असेल, कॅरी ऑन फक्त दोनच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागू झालेला आहे। सर्वात पहिले म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट इयरला होते आणि त्या विद्यार्थ्याला जर थर्ड इयरला जाण्यासाठी, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ना मित्रांनो, आता जर तुम्ही थर्ड इयरला जाणार असणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला YD पडले, तुम्हाला क्रेडिट कमी पडल्यामुळे, तर त्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी कॅरी ऑन लागू होणार आहे। त्याच पद्धतीने जे सेकंड इयरला असतील त्यांना फायनल इयरला जाण्यासाठी कॅरी ऑन लागू होणार आहे। सो आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल, कॅरी ऑन कोणाला लागू असणार आहे। आणि सोबतच या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर हे जे काही तुमचे क्रायटेरिया आहेत, म्हणजे क्रायटेरिया काय दिला आहे कॅरी ऑनसाठी, तर कॅरी ऑन अशाच विद्यार्थ्यांना भेटेल जे विद्यार्थी
विषम सत्राचा जो परीक्षा निकाल लागणार आहे तुमचा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. जो तुमच्या विषम सत्राच्या परीक्षा लागणार आहे म्हणजे 1, 3, 5, 7 हे जे काही सेमिस्टर आहेत, यामध्ये जर तुमच्या 3rd सेमिस्टरची एक्झाम झाली असेल, 5th सेमिस्टरची एक्झाम झाली असेल आणि अशा प्रकारे रेग्युलरची जी एक्झाम तुमची झालेली आहे त्या रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला कॅरी ऑन मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी परत एक क्रायटेरिया वाढू शकतो. म्हणजेच कसा की जे विद्यार्थी या रिझल्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे क्रेडिट भरतील तेच विद्यार्थी पुढे पात्र असू शकतात, अशा प्रकारे सुद्धा असू शकतो. तर त्याबद्दल आपलं बोलणं सुरू आहे वरती. त्याबद्दल जशी आपल्याला इन्फॉर्मेशन येईल त्या संबंधित मी तुम्हाला कॅरी ऑनवर अजून एक व्हिडिओ बनवून आणेल. सो या ठिकाणी आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर तुमच्या कॉलेजेसला प्रोविजनल ॲडमिशन स्टार्ट झालेले आहेत. सो तुम्ही प्रोविजनल ॲडमिशन घेऊ शकतात कॉलेजला. आता ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, तर ॲडमिशन प्रोसेस काही नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त ॲडमिशनची फीज वगैरे पेड करायची आहे, तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जमा करायचे आहेत आणि त्यानंतर तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल. सोबतच कॅरी ऑनचं वेगळं काही त्या ठिकाणी लेटर वगैरे डिक्लेरेशन त्यांनी अजूनपर्यंत आपल्याला द्यायला सांगितलेले नाही. सो या ठिकाणी तुमचे प्रोविजनल ॲडमिशन स्टार्ट झालेले आहेत आणि तुमचे जे काही गुणवत्ता आहे किंवा जे कॅरी ऑन संबंधित पात्र विद्यार्थी असतील ते तुमचे जो काही विंटरचा तुमचा रिझल्ट आता लागेल, पब्लिश होईल, त्या रिझल्टवर डिपेंड असेल. सो ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी कॅरी ऑनसाठी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांना दोघं परीक्षा एकत्र द्याव्या लागतील. म्हणजे समर सेमिस्टरची एक्झाम देखील आणि विंटर सेमिस्टरची एक्झाम देखील, आणि त्याच एक्झामचा सिलेबस कव्हर करण्याची जिम्मेदारीसुद्धा विद्यार्थ्याची असेल. सो अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी नियम देण्यात आलेले आहे. सो आपण ऑफिशियल डी बाटू युनिव्हर्सिटीचे सर्क्युलर पाहू शकतात. त्यांनीसुद्धा जे काही GRमध्ये मेन्शन केलेले आहे त्याच पद्धतीने तो GR त्यांनी अटॅच केलेला आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन जर घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकतात. कॅरी ऑन संबंधित जर तुम्हाला कॅरी ऑन लागणार असेल, आणि कॅरी ऑन कोणत्या विद्यार्थ्याला लागणार आहे, तर जे विद्यार्थी फर्स्ट इयरमधून 3rd इयरला जाणार होते बट ते विद्यार्थी काही कारणास्तव वायडी पडले, तर त्या विद्यार्थ्यांनी कॅरी ऑनच्या सवलत त्यांना मिळणार आहे. सोबतच जे विद्यार्थी डायरेक्ट 2nd इयरला होते आणि ते विद्यार्थी आता फायनल इयरला जाऊ शकत नव्हते बट त्या विद्यार्थ्यांना फायनल इयरला आता जाण्यासाठी कॅरी ऑन मिळणार आहे. सोबतच त्या विद्यार्थ्यांनी हे देखील लक्षात ठेवायचे आहे की त्यांचा क्रायटेरिया जो आहे तो रिझल्ट लागल्याच्या नंतर डिसाईड होणार आहे. सो त्यामुळे ते विद्यार्थी देखील ॲडमिशन घेऊ शकतात. सो आय होप तुमचा बऱ्यापैकी डाऊट क्लिअर झाला असेल. तर बघा मित्रांनो, सर्क्युलरनुसार जर का तुम्हाला काही समजलं नसेल तर या ठिकाणी मी तुम्हाला शॉर्टला समजवतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, कॅरी ऑन कोणत्या विद्यार्थ्यांना लागू होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी 2022-23मध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांना होईल असं स्पष्ट GRमध्ये मेन्शन आहे. कशा पद्धतीने, तर बघा आता हा जो विद्यार्थी आहे फर्स्ट इयरला याने ॲडमिशन घेतलं 22-23मध्ये आणि या विद्यार्थ्याला 2nd इयरमध्ये हा विद्यार्थी वायडी पडला. त्यानंतर या विद्यार्थ्याने 2nd इयरमध्ये रिमेडियलची एक्झाम दिली आणि त्या एक्झामला देखील हा विद्यार्थी नापास झाला. तर आता 2023-24मध्ये त्या विद्यार्थ्याला 3rd इयरला ॲडमिशन मिळणार नाही, तर त्याच आणि त्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी कॅरी ऑन मिळणार आहे. सो इन शॉर्ट, ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन फर्स्ट इयर आणि डायरेक्ट 2nd इयरला 2022-23मध्ये झालं असेल त्याच आणि त्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी कॅरी ऑन मिळणार आहे. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्व कळालं असेल. आता जे काही विद्यार्थी बाकी असतील त्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनच्या संबंधित अजूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी काही अपडेट बघायला भेटत नाही आहे. डी बाटू युनिव्हर्सिटीच्या GRमध्ये आपल्याला वाटत होतं की ते क्लिअरिफाय करतील, पण त्यांनीसुद्धा हाच GR त्या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल डी बाटू अपडेट्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.